नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण सध्या बघतो की भारतीय हवामानाच्या बदलामध्ये कमी दाबाचं क्षेत्र जरी कुठल्याही प्रकारचं नसलं तरी स्थानिक अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र आहे भारतीय भूभागावर आणि त्याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये होतो. त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाचा अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही स्थानिक स्वरूपातल्या पावसाच्या घटना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस होतो आहे, परंतु पावसात अपेक्षित जो जोर अपेक्षित आहे तो मात्र नाही आहे. यामध्ये सुधारणा तेव्हाच होऊ शकते जेव्हा पश्चिमी शाखा देखील ॲक्टिव्ह असेल. त्यामुळं आता सध्या थोडं पश्चिमी शाखेत बळ आलं असून कोकण किनारपट्टीच्या पावसाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. आपण महाराष्ट्रातील परिस्थिती बघतो. कोकणामध्ये अजूनही 2% पावसाची घट आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 2%ची घट आहे. मराठवाड्यामध्ये 37, तर विदर्भामध्ये 34%ची घट आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 14%ची घट अजून कायम आहे. तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की 86% पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये नोंदलं जातं आहे. हा 19 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. आपण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा अंदाजात काही बदल झाला आहे का यावर आपण लक्ष केंद्रित करतो आहे. मात्र आपण असं बघितलं आहे की 2-3 दिवसाच्या वातावरणामध्ये विशेष बदल झालेला नाही. 24% घट ही देशामध्ये आहे, म्हणजे एकूण 76% पाऊस देशामध्ये नोंदला गेला आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये 10%चा फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो आहे. म्हणजे 10%नी महाराष्ट्राची परिस्थिती ही बेटर आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी घट ही चिंताजनकच आहे, कारण दुष्काळ जाहीर करण्याकरता 90%च्या खाली असणारं प्रमाण हे धोकादायक असतं आणि आज 76% पाऊस आहे, म्हणजे भीषण दुष्काळ याला म्हटलं जातं. परंतु यामध्ये किती सुधारणा होते हे आपल्याला बघणं आवश्यक आहे, कारण यापुढे देखील पावसाचे दिवस असतील, त्यात सुधारणा होऊ शकते, घट देखील होऊ शकते. सध्या आपण बघतो महाराष्ट्राच्या कोकण आणि घाटमाथ्यावर, तसंच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. परंतु आपल्याला असं दिसतं आहे की स्थानिक स्वरूपाचं वातावरण केवळ सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. इतर राज्यांचा विचार केला तर जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं पावसाचं प्रमाण अधिक आहे. दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र पूर्व भारत, उत्तर भारत, पश्चिम भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मात्र आपण हेही बघतो की महाराष्ट्रामध्ये अंदाजात विशेष बदल नाही. 22 तारखेला मात्र मराठवाड्यात केवळ उघडीप दाखवलेली. विदर्भ आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट कायम ठेवला आहे. उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण मध्य भारतापर्यंत चांगलं आहे. केवळ दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे. 23 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होईल आणि भारताच्या बहुतांश भागात पाऊस होईल अशा प्रकारचाच अंदाज आहे. त्यामुळे पावसात सुधारणा अपेक्षित आहे. मात्र 24 तारखेपासून देशात पावसाचं प्रमाण कमी होईल अशा प्रकारचा देखील अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हीच परिस्थिती आपल्याला 25 तारखेला देखील आहे. जुलै महिन्यात एवढ्या कमी प्रमाणात पाऊस होणं हे दुष्काळाचा स्पष्ट संकेत आहे. आपण कालचा पाऊस जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता स्थानिक स्वरूपाचं वातावरण बऱ्याच भागात झालेलं आहे आणि पूर्व विदर्भ आणि कोकण असं चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण देखील होतं. पूर्व मराठवाड्याच्या काही भागात देखील पाऊस झालेला आहे आणि देशाचा विचार केला तर देशाचा उत्तरेकडील भाग आणि थोडा पश्चिमी भाग कमी पावसाचा आहे. त्याशिवाय थोडा दक्षिणी भाग देखील कमी पावसाचा आहे. मात्र महाराष्ट्रासहित मध्य भारतावर पावसाचं प्रमाण अधिक असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
पेस मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पाऊस उघडण्याचे संकेत आहेत या आठवड्यामध्ये 26 तारखेपर्यंत. तोच अंदाज CFSने पुढे कंटिन्यू दाखवलेला आहे. JFS मॉडेलचा विचार केला तर विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस वाढेल आणि कोकणात पाऊस वाढेल असे संकेत आहे. स्थानिक वातावरण मराठवाड्यात असू शकतं असाही JFSचा अंदाज आहे. यामध्ये कोणताही बदल 21 तारखेला नाही. 22 तारखेलाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा वातावरण बदलू शकतं किंवा संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. कारण 23 तारखेला एक मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा JFSचा अंदाज आहे. आणि या वातावरणाचा 24 तारखेला महाराष्ट्राच्या वातावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. ते महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे संकेत 24 तारखेला देण्यात आले आहे. हे वातावरण उत्तर महाराष्ट्रासाठी लाभदायक आहे. कोकणासहित उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढू शकतो 25 तारखेला. 26 तारखेला देखील JFSने विदर्भासहित मराठवाडा आणि संपूर्ण कोकण किंवा महाराष्ट्रामध्ये देखील सर्वदूर पावसाचे संकेत व्यक्त केले आहेत. पावसाचं प्रमाण 27ला पुन्हा कमी होईल. 28लाही पाऊस पूर्व विदर्भात असेल, मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल. आणि 29लाही म्हणजे 27, 28, 29 पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत दिले आहेत. JFS मॉडेलपेक्षा आपण जास्त महत्त्व ECMW मॉडेलला देतो. आपला हा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आज मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रात देखील आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. केवळ या ठिकाणी अहिल्यानगर, नाशिक पूर्व, पुणे पूर्व या भागात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचं प्रमाण आज वाढणं अपेक्षित आहे सकाळपासूनच. 21 तारखेला वातावरणात विशेष बदल नाही. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात जोरदार राहील आणि ECMW मॉडेलनुसार पाऊस देखील पडतो आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल. थोडं पावसाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात कमी राहील. कोकणातही पावसाचं प्रमाण राहील. उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमीच दिसते, परंतु स्थानिक वातावरण वाढेल. 23 तारखेलापासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. दुष्काळी प्रभाव जो आहे उत्तर महाराष्ट्रातला तो कमी होईल. हिंगोली जिल्ह्यात किंवा गडचिरोली जिल्ह्यात जो पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा सुधारणा होईल. आणि साधारणपणे असं दिसतं की विदर्भातील जी पावसाची घट आहे ती भरून निघण्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे. पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ हे सर्वच भाग या ठिकाणी कव्हर होतील. पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आता वाढते आहे. 23 तारखेला विदर्भात पाऊस राहील, उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहील. मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाचे काही घटना घडतील आणि कोकणातला पाऊस थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाची तूट ही कायम राहील. 24 तारखेपासून मात्र हे पावसाचं प्रमाण कमी होणं ECMW मॉडेलने दाखवले आणि JFSने मात्र पाऊस वाढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोघांची तफावत कायम आहे. इथे मात्र विदर्भाचा पूर्व भाग आणि कोकण असं हलकं ते मध्यम पाऊस, मात्र विदर्भात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 25 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात पाऊस राहू शकतो. बाकी महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल, मात्र स्थानिक वातावरणाची शक्यता ठिकठिकाणी राहील. 26 तारखेला उत्तर महाराष्ट्र यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबारच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव दाखवला जातो आहे. आपण बघतो की साधारण 26 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसात जोर राहणारे, विदर्भात पावसात जोर राहणारे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कारण एक वादळी प्रणाली गुजरातवर संकेत स्पष्टपणे येण्याची शक्यता आहे. 27 तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे आणि एक पॅटर्न असतो जुलै महिन्याचा. त्या काळात इतर ठिकाणी फार पाऊस पडत नाही, स्थानिक वातावरण असतं, मोठे पाऊस होत नाहीत. मात्र कोकणात आणि पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचे संकेत असतात.
मात्र आज आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं किंवा सरासरी आकडेवारी बघितली तर फारसे समाधानकारक आकडे कोकण विदर्भात नाहीत. मात्र ते सुधारण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे. 28 तारखेला याही मॉडेलने केवळ विदर्भ कोकण पावसाचं वातावरण दाखवलं आहे. मात्र एकूण पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. 29लाही पावसाचं प्रमाण कमी राहील. विदर्भ कोकण स्थानिक वातावरण आहे. 30 तारखेलाही विदर्भ कोकण पावसाची परिस्थिती आहे. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, विदर्भात स्थानिक अशा प्रकारचं वातावरण 31 तारखेलाही आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये साधारण जुलैचा पॅटर्न असतो आणि त्यानंतर मात्र पॅटर्न बदलून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असते. मात्र ऑगस्ट महिना हा मोठ्या प्रमाणात खंडाचा महिना आहे आणि त्यामुळे खंड पडतो आहे की पाऊस स्थानिक स्वरूपात राहतो हे आपल्याला बघावं लागेल. आणि थोडी मोठे पाऊस देखील दरम्यानच्या काळात कमी दाबांमुळे होत असतात, तेही आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे विदर्भ आणि कोकण हा पॅटर्न साधारण 1 ऑगस्टलाही कायम आहे. 2 ऑगस्टला सुद्धा हा पॅटर्न कायम आहे. 3 ऑगस्टपर्यंत विदर्भ कोकण असंच थोडंफार पावसाळी वातावरण आहे. फार पावसात जोर नाही आहे. त्यामुळे 3 तारखेपर्यंत लगेचच फार मोठा पाऊस होईल असं काही इथे दाखवण्यात आलेलं नाही. भारताच्या दक्षिणेला आपण जसं जाऊ तसं आपल्याला कमी दाबाचा प्रभाव वाढलेला दिसतो आहे आणि हवेचा कमी दाब हा जसा आपण उत्तरेला जाऊ भारताच्या तसं तो कमी कमी होताना दिसतो. याचा अर्थ भारताच्या उत्तरेकडे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि या ठिकाणी बाष्पयुक्त ढग खेचले जाणार आहेत. त्यामुळे सध्या मध्य भारत, उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. मध्य भारतावर 24 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण होते. अरबी समुद्रातून याला बाष्प मिळते. ही गुजरातकडे खेचली जाते. गुजरात, राजस्थानला ही बऱ्यापैकी पाऊस देईल असा अंदाज आहे. परंतु दरम्यानच्या काळात थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची सुधारणा होईल. बाकी याचा फारसा फायदा होईल असं वाटत नाही. मात्र 1 तारखेनंतर विशाखापट्टणमच्या दरम्यान वातावरण बदलणं अपेक्षित आहे आणि त्याची आपण वाट बघणार आहोत. जुलैच्या पॅटर्ननुसार कोकणामध्ये पाऊस अपेक्षित आहे आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. बाकी हा भाग कमी पावसाचा राहणार आहे. यामध्ये फार सुधारणा नाही आणि जुलैमध्ये तसाही पॅटर्न असाच असतो. आपण देशावर नजर टाकली तर आपल्याला पूर्व भारत, उत्तर भारत, मध्य भारत असं पावसाळी क्षेत्र दिसते. त्याचा थोडा स्थानिक प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु दक्षिण भारतात आणि पश्चिम म्हणजे राजस्थान, गुजरात या भागात पाऊस कमी आहे. आपण महाराष्ट्राची स्थिती बघितली तर आता उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात देखील स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक स्थिती आज देखील दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात पाऊस राहील. ढगाळ परिस्थिती बहुतांश भागामध्ये राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आज पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. हे वातावरण उद्या देखील आहे. उद्या देखील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. यामध्ये काही सुधारणा देखील होऊ शकते का, तर हे वातावरण 22 तारखेलाही कायम दाखवण्यात आलेले मॉडेलने. त्यामध्ये सुधारणा म्हणजे पावसाची वाढ होऊ शकते. त्यामुळे 22 तारखेपर्यंत मॉडेलने अतिशय चांगलं वातावरण दाखवलं. 23 तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्रातून आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून, मध्य महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 24लाही या मॉडेलने पाऊस कमी होताना दाखवला आहे. विदर्भ आणि कोकण असं थोडं पावसाळी वातावरण आहे. ही वादळी प्रणाली मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात मात्र 24, 25, 26 पावसाळी प्रमाण राहू शकतं असा एक अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रातला पाऊस 24पासून कमी होण्याचे संकेत काही मॉडेल देत आहेत. तर आपण बघूयात, पुढे देखील हा पाऊस कमीच होण्याची शक्यता आहे.
म्हणजे शेवटच्या आठवड्यात पाऊस वाढेल असं आपल्याला वाटत असताना मॉडेलने मात्र पाऊस प्रमाण कमी होईल असे संकेत दिलेले आहेत. मात्र मध्ये JFS मॉडेलने पाऊसचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे आता कुठल्या मॉडेलनुसार किती पाऊस पडतो हे सांगणं कठीण आहे, कारण जुलैचा शेवट हा जास्त पावसाचा असणं अपेक्षित आहे. ऑगस्टची सुरुवात विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात समाधानकारक दिसते, मात्र फारसा प्रभाव नाही. ऑगस्टची सुरुवात देखील फार समाधानकारक नाही. पावसाचा खंड जर सुरू झाला तर पावसाची तूट ही आणखी वाढत जाईल. त्यामुळे यावर्षी अंदाज बऱ्याच अंशाने चुकण्याची शक्यता आहे आणि दुष्काळी परिस्थितीकडे देश ओढला जातो आहे. अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि एल निनोचा खूप मोठा प्रभाव हा देशावर आहे. जरी आपण सरासरी पावसाचे अंदाज यापूर्वी दिलेले आहेत, मात्र ते अतिशय कमी भागावर पाऊस होणार, असमान वितरण राहणार आहे. त्यामुळे पावसात फार सुधारणा पुढे होईल असे वाटत नाही. परंतु यामध्ये बदल होत असतात, हे हवामान आहे. त्यामुळे आपण दररोजचे अंदाज बघत चला. काय बदल होतो तो आपल्यासमोर राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.